विपुल, अहो थांबा ना. माझ्यासाठी, तुमच्या आईसाठी, ह्या कुटुंबाच्या आनंदासाठी थांबा. मला मजबूर करू नका. मला असे 2 हिस्स्यात वाटू नका. ह्यात माझी काय चूक होती? अनुराधा तिच्या पतीला, विपुलला विनवणी करत होती. विपुल म्हणाला, अगं काय अनु, तू कुठल्या मातीची बनली आहेस? तुझ्यात काही स्वाभिमान आहे की नाही? की तुझे काळीज दगडाचे आहे म्हणून तुला काहीही फरक पडत नाही? जर ह्यात तुझा काही दोष नाही तर मग तू उगाच का स्पष्टीकरण देत आहेस? स्वतःला सिद्ध करून थकत नाहीस का? आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून सरलाताई चकित झाल्या आणि रागाने म्हणाल्या, पाहिलेत का? मी म्हणाले होते ना, ही मुलगी एके दिवशी आपले घर तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून. आज माझा मुलगा केवळ हिने फूस लावल्याने हे घर सोडून निघाला आहे. जिथे त्याचा जन्म झाला, या घरात लहानाचा मोठा झाला. आज बायकोच्या प्रेमापुढे आईवडिलांचे प्रेमही त्याला दिसेनासे झाले आहे. म्हणूनच तर तो काल परवा आलेल्या ह्या बाईसाठी आपल्या आईवडिलांना सोडून जायला निघाला आहे. अजून लग्नाला असे कितीसे दिवस झाले आहेत आणि बघा, तिने ही म्हण सिद्धसुद्धा केली आहे की सून आल्याबरोबर घर तोडून टाकते. आपल्या सासूच्या तोंडून असे शब्द ऐकून अनुराधा रडत होती. अपमानाचे घोट गिळत होती. पण ह्या सर्व गोष्टींचा परिणाम विपुलच्या मनावर होत होता. सासू सासरे आणि नवऱ्याच्या अपेक्षांचा समतोल साधण्यात अनुराधा अडकली होती. नवऱ्याला खुश केले तर सासू सासऱ्यांना वाईट वाटते आणि घराची, कुटुंबियांची जबाबदारी पार पाडत असल्यास नवऱ्याला राग येतो. त्याचे म्हणणे आहे की तू माझ्याशी लग्न केले आहेस की माझ्या घरातील माणसांशी, म्हणून तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. ह्या विचारात बुडालेली अनुराधा आपल्या जुन्या आठवणीत हरवून गेली. साधारण 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. अनुराधाची सासू सरलाताई खूप खुश होत्या. अखेर आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न लावून देण्याचे स्वप्न त्या पूर्ण करणार होत्या. मुलगी देखील लाखात एक होती. सौंदर्य आणि संस्कारांची खाण होती. अनुराधा लग्न झाल्यानंतर सासरी आली तेव्हा सरलाताईंनी मनापासून सुनेचे स्वागत केले. लग्नाच्या विधींसोबतच अनुराधा घराचा एक भाग बनली. तिला त्या घराच्या पद्धती नीट समजावून घ्यायच्या होत्या आणि विपुलच्या आनंदाची काळजीही घ्यायची होती. जसजसा वेळ जात होता तसतसा त्यांच्यातील प्रेमाचा धागा घट्ट होत गेला आणि ते एकमेकांच्या आनंदाची काळजी घेऊ लागले. सासू सासऱ्यांची सेवा करणे, घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळणे यात तिने कसलीच कमतरता ठेवली नाही. पण दिवसभर सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता ती स्वतःला जणू विसरली होती. पुढच्या महिन्यात अनुराधाचा वाढदिवस होता. त्यामुळे विपुल खुश होता. त्याच्या बायकोला सरप्राईज द्यायचा त्याचा विचार होता. पण त्याला समजत नव्हते की काय सरप्राईज द्यावे. पाहता पाहता अनुराधाचा वाढदिवस आला. आज विपुल अनुराधाच्या मागे पुढे करत होता आणि हे सरलाताईंना अजिबात आवडत नव्हते. जेव्हा अनुराधा स्वयंपाक खोलीमध्ये गेली तेव्हा विपुलसुद्धा तिच्या मागे मागे स्वयंपाक खोलीत गेला. हे पाहून सरलाताईंना राहावले नाही. त्या रागाने म्हणाल्या, विपुल, तू एक काम कर, आजचा स्वयंपाक तूच बनव. अरे आजपर्यंत तू कधी स्वयंपाक खोलीत पाऊलसुद्धा टाकले नव्हतेस आणि आज 17 वेळा त्या किचनमध्ये बायकोच्या मागे पुढे करत आहेस. त्या अनुराधाकडे पाहून म्हणाल्या, सोनबाई, काय काय शिकवत आहेस माझ्या मुलाला? सासूचे बोलणे ऐकून अनुराधाला वाईट वाटले. पण तिने ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि विपुलला बाहेर जायला सांगितले. विपुलने आजवर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते. पण अनुराधाला आज सासूच्या बोलण्यात एक कटुता जाणवली. पण तरीही तिने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तिला ठाऊक होते की मोठ्या कुटुंबात अशा गोष्टी होतच असतात आणि विशेषतः ज्या कुटुंबात पुरुष मंडळी स्वयंपाक खोलीत जात नाहीत, ते फक्त ऑफिस सांभाळतात. ती मनात म्हणाली, त्यामुळेच विपुल माझ्या मागे स्वयंपाकघरात आले. याचे सासूबाईंना वाईट वाटले असण्याची शक्यता आहे. असो. अनुराधा तिच्या कामाला लागली. दिवसभर कामे केल्यामुळे ती संध्याकाळी थोडीशी थकली. त्यामुळे तिने विचार केला की थोडासा आराम करावा. यासाठी ती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. कारण लग्नानंतर एक स्वतःची अशी खोली असते जिथे मनाला शांतता मिळते. ती शांतता घरातील इतर कोणत्याही खोलीत मिळत नाही. अनुराधा आराम करण्यासाठी बेडवर पडली. काही वेळाने तिला एक सुखद स्पर्शाची जाणीव झाली. तिने पाहिले तर विपुल तिचे डोके दाबत होता. त्याला पाहून अनुराधा म्हणाली, हे काय विपुल, तुम्ही इथे काय करत आहात? खाली तुमची सर्वजण वाट पाहत असतील. यावर विपुल हसून म्हणाला, हो,
पण माझी बायको थोडीशी थकली आहे तर तिची थोडीशी सेवा करणेसुद्धा माझे कर्तव्य आहे. अनुराधा म्हणाली, अहो पण दरवाजा उघडा आहे. आई येतील आणि त्यांनी जर पाहिले की तुम्ही माझे डोके दाबत आहात तर मग त्यांना वाईट वाटेल. विपुल तिथून उठला आणि त्याने दरवाजा बंद केला आणि मग पुन्हा बायकोचे डोके दाबू लागला. ती खूप थकली होती, त्यामुळे तिला कधी डोळा लागला हेच ठाऊक झाले नाही. थोड्या वेळाने सरलाताई तिथे आल्या आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. विपुलने दरवाजा उघडताच त्यांना अनुराधा झोपलेली दिसली आणि त्यामुळे त्यांना भयंकर राग आला. त्या म्हणाल्या, ही काय वेळ आहे का झोपायची? विपुल म्हणाला, आई हळू बोल, अनुराधा उठेल. सकाळपासून ती कामात होती त्यामुळे थकली आहे. आज तिचा वाढदिवस असून देखील तिने किती कामे केली आहेत. काही वेळासाठी ती शांतपणे झोपली आहे. तू हो पुढे, मी तिला झोपेतून उठवून घेऊन येतो. सरलाताई तिथून निघून गेल्या आणि थोड्या वेळाने विपुल अनुराधाला उठवत म्हणाला, अनु उठ, खाली सर्वजण तुझी वाट पाहत आहेत. तेव्हा अनुराधा गडबडीने उठली आणि म्हणाली, बरे झाले तुम्ही मला उठवलेत, नाहीतर मला चांगलाच डोळा लागला होता. आई माझ्याबद्दल काय विचार करतील? तिला असे घाबरलेले पाहून विपुल म्हणाला, अगं त्यात एवढी घाबरण्याची काही गरज नाही. मी आईला सांगितले होते की तिला थोडासा आराम करू देत म्हणून. चल आता आपण खाली जाऊ. आणि हो, 1 मिनिट थांब. असे बोलून विपुलने अनुच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. ती म्हणाली, अहो हे काय करत आहात? विपुल म्हणाला, तू फक्त आता माझा हात पकड आणि चल. विपुल अनुला खाली हॉलमध्ये घेऊन आला. त्याने तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि ती स्तब्ध उभी राहिली. सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच काय, पण तिच्या माहेरची मंडळीसुद्धा आली होती. तिने विचारही केला नव्हता की विपुल तिच्या भावनांची एवढी कदर करेल. अनुच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने सर्वांना वाकून नमस्कार केला आणि सर्वांचे आभारही मानले. सर्वांनी तिला गिफ्ट दिले. ती आज खूप खुश होती. आज तिला सरलाताईसुद्धा खूप आनंदी दिसत होत्या. हे पाहून अनुला आणखी जास्त आनंद झाला. आजचा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय दिवस होता. तिने कधीच विचारही केला नव्हता की तिच्या सासरचे तिचा वाढदिवस इतका चांगला साजरा करतील. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे तिच्या कामाला लागली. सासू म्हणाली, अनुराधा आज नाश्त्याला काय बनवणार आहेस? ती म्हणाली, आई आज मी विचार केला की सर्वांसाठी मूग डाळीची कचोरी बनवावी. सरलाताई म्हणाल्या, अगं पण विपुलला कचोरी आवडत नाही. यावर अनुराधा म्हणाली, तुम्ही बघा आई, मी आज त्यांना खायलाच लावेन आणि इतकी स्वादिष्ट कचोरी बनवणार आहे की ते नकार देऊ शकणार नाहीत. अनुराधा काहीही चुकीचे बोलली नव्हती, पण कोणास ठाऊक सरलाताईंना तिच्या बोलण्याचे काय वाईट वाटले. त्यांनी मुद्दाम विपुलसाठी कांदे पोहे बनवले. अनुने विपुलला कचोरी खायला दिली. त्याला ती खूप आवडली. त्याला त्याच्या आईच्या हातचे कांदे पोहे देखील खूप आवडायचे. त्यामुळे त्याने आईने बनवलेले कांदे पोहेसुद्धा खाल्ले आणि कांदे पोह्यांसोबतच अनुराधाने बनवलेल्या कचोरीची सुद्धा तारीफ केली. पण कोणास ठाऊक सरलाताईंना मुलाने त्याच्या बायकोचे केलेले कौतुक सहन झाले नाही. त्यांना अचानक विपुल त्यांच्यापासून दूर गेल्यासारखे जाणवले. त्यांना असे वाटले की सून आल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यांना असे वाटायचे की आपल्या मुलाने फक्त आपल्याशीच बोलावे, पण त्यांना हे कसे समजत नव्हते की एक मुलगी आपल्या आईवडिलांचे घर, तिच्या इच्छा, तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग सोडून आली आहे, ते केवळ त्यांच्या मुलासाठी. तिने स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलाच्या नावे केले आणि त्यांची हीच सून त्यांच्या घराण्याच्या वंशाला जन्म देणार आहे हे त्या कशा विसरू शकतात? अनुला सासूकडून प्रेमाशिवाय दुसरे काहीही नको होते. ती सासूमध्ये एका आईला शोधत होती, पण हे एका मुलाच्या आईला समजू शकत नव्हते. हळूहळू त्यांच्यात गैरसमज वाढत गेले. आता तर विपुलला सुद्धा समजायला लागले होते की आईमुळेच अनुराधा त्याच्यापासून दूर राहू लागली आहे. तो जर तिला कुठे बाहेर चल म्हणाला तर अनुला सासूला सांगायला सुद्धा भीती वाटायची. आज विपुलने ऑफिसमधून अनुराधाला फोन केला होता. तेव्हा अनुने आनंदाने फोन उचलला. तो पलीकडून म्हणाला, हॅलो अनु, काय करत आहेस? ती म्हणाली, काही नाही, आईंना कामात मदत करते आहे. तो म्हणाला, बरं ऐक, मी मुंबईला जाण्याचे तिकीट बुक केले आहे. या शनिवारची तिकिटे मिळाली आहेत. आपण काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाऊया. लग्नानंतर मी तुला कुठेच घेऊन गेलो नाही. हे ऐकताच अनुला आनंद झाला. ती म्हणाली, खरंच जाणार आहोत का आपण फिरायला? अनु फोनवर बोलताना सरलाताई तिच्याकडे पाहत होत्या. विपुल म्हणाला, मी तुला फक्त हे सांगण्यासाठीच फोन केला होता. आता मी फोन ठेवतो.
संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण बोलू. सरलाताई फोन कट होण्याचीच वाट पाहत होत्या. फोन ठेवताच त्या म्हणाल्या, काय झाले सुनबाई, एवढी खुश का दिसत आहेस? काय म्हणाला विपुल? अनुराधा म्हणाली, आई, येत्या शनिवारी मी आणि विपुल मुंबईला जाणार आहोत. त्यांनी तिकीटेसुद्धा बुक केली आहेत आणि हे सांगण्यासाठीच त्यांनी फोन केला होता. ते म्हणाले, लग्नानंतर आम्ही कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्यांची मुंबईला जाण्याची इच्छा आहे. हे ऐकताच सरलाताई तोंड वाकडे करत म्हणाल्या, ठीक आहे. आमच्या जमान्यात तर आधी आईवडिलांना विचारण्याची पद्धत होती, पण आजची पिढी तर सगळे निर्णय स्वतःच घेते. आजकालची मुले लग्न होताच आपल्या वेगळ्याच जगामध्ये बिझी होतात. हे ऐकताच अनु म्हणाली, आई, असे काही नाही. ते तुम्हाला विचारणारच आहेत आणि मी सुद्धा तुम्हाला न विचारता कोणतीही गोष्ट करत नाही. सरलाताई म्हणाल्या, राहू देत सुनबाई, उगाच दिखावा करू नकोस. तो मला कधी विचारणार होता? तिकीटे बुक केल्यावर? जाऊ देत. तसेही तुम्हा दोघांना मोठ्यांची काहीही कदर नाही. अनुला समजत होते की तिची सासू असे का बोलत आहे. खरे तर अनु घरातील मोठ्यांचा आदर करायची, तरीसुद्धा सासू तिला असे टोमणे मारत होती. स्वयंपाक खोलीतून बाहेर जाताना सरलाताईंच्या मनात काय आले कोणास ठाऊक. त्या अनुला पुन्हा म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मी माझ्या मुलाला खूप प्रेमाने लाडाने वाढवले आहे. आजपर्यंत तो आमच्याशी असे कधीच वागला नाही. साध्या साध्या गोष्टी देखील तो आम्हाला विचारल्याशिवाय करत नव्हता. त्याला मर्यादेत कसे राहायचे हे व्यवस्थित ठाऊक होते. पण जेव्हापासून त्याचे तुझ्याबरोबर लग्न झाले आहे, तेव्हापासून तो त्याच्या आईवडिलांना जणू विसरलाच आहे. मग आमचा सल्ला घेणे ही तर खूप दूरची गोष्ट आहे. त्या दिवशी तुझा वाढदिवस होता, तेव्हा तुझ्या आईवडिलांना इकडे बोलवायचे आहे ह्याबद्दल त्याने कमीत कमी मला एकदा तरी विचारायला हवे होते. पण तुम्ही दोघांनी तर तुझ्या माहेरच्या मंडळींना आमच्याशी काहीही न बोलता बोलावून घेतले. तेव्हाही मी काही बोलले नाही. अनुराधा म्हणाली, पण आई, मला वाटले की विपुलने तुम्हाला सांगून माझ्या घरच्यांना बोलावले असेल. सरलाताई म्हणाल्या, सुनबाई, मी जग दुनिया पाहिली आहे. मला मूर्ख बनवू नकोस. विपुल सारखा तुझ्या मागे पुढे करत असतो, मग असे होऊ शकत नाही की त्याने तुला काही सांगितलेच नसेल. अनुराधा म्हणाली, आई, आता मी तुम्हाला कसे सांगू? खरंच मला काही माहिती नव्हते. वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मला काही तुझ्याशी जास्त बोलायचे नाही, असे बोलून त्या तिथून निघून गेल्या. सासू तिला जे काही बोलली होती त्यामुळे अनुच्या आनंदावर विरजण पडले. तिच्या सासूच्या अशा स्वभावामुळे तिला आतून पोखरून टाकले होते. तिला कळत नव्हते की एक नवरा आपल्या बायकोसाठी एखादा निर्णय घेऊ शकत नाही का? जर नवऱ्याने आनंदाने आपल्या बायकोसाठी काही केले तर ते चुकीचे आहे का? तिला काहीही समजत नव्हते की काय चूक आहे आणि काय बरोबर. पण तिला एवढे मात्र नक्की समजले होते की तिची सासू ते दोघे बाहेर फिरायला जाणार आहेत त्यामुळे खुश नव्हती. अनुराधा एका विचित्र कोंडीत अडकली होती. एकीकडे तिच्या नवऱ्याच्या इच्छांचा आदर होता, तर दुसरीकडे सासूची मर्जी. पण या दोघांमध्ये तिची स्वतःची इच्छा काय आहे हे कदाचित महत्त्वाचे नव्हते. संध्याकाळी जेव्हा विपुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा अनुराधा तिच्या डोळ्यातील अश्रू लपवत होती. पण आज विपुल खूप खुश होता. ऑफिसवरून येताना त्याने अनुसाठी फुलांचा गुच्छ ऑफिस बॅगमध्ये ठेवून आणला होता, तोही आईपासून लपवून. कारण त्याला ठाऊक होते की आई तो फुलांचा गुच्छ पाहून नक्कीच काहीतरी बोलेल. सरलाताई म्हणाल्या, अरे बाळा, आलास तू? अनु, जा बरं आणि माझ्या मुलासाठी चहा पाण्याचे बघ, तो खूप थकला असेल. हे ऐकताच अनुराधा आश्चर्यचकित झाली की जी सासू आता काही वेळांपूर्वीच वेगळ्या रूपात होती, ती अचानक मुलाला पाहून इतके गोड कसे बोलू लागली. पण तिने एवढे लक्ष दिले नाही. ती नवऱ्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली. तोपर्यंत सरलाताई विपुलला म्हणाल्या, अरे बाळा विपुल, मला तुला काहीतरी सांगायचे होते. विपुल म्हणाला, आई, बोल ना. त्या म्हणाल्या, हे बघ बाळा, गेल्या काही दिवसांपासून माझे मन खूप अस्वस्थ आहे. त्यामुळे मी घरी पूजा करण्याचा विचार करत आहे आणि हवन देखील करायचं आहे. अनुराधा पाणी घेऊन आली. तिने सासूचे बोलणे ऐकले होते आणि तिला व्यवस्थित समजले होते की सासूला त्यांचा फिरायला जाण्याचा प्रोग्राम रद्द करायचा आहे. विपुलने अनुकडे पाहिले तेव्हा तिचा नाराज चेहरा पाहून त्याला समजले की त्याच्या मागे घरात काय घडले आहे. जर तो आईला पूजेचा कार्यक्रम नंतर ठेवू असे म्हणाला असता तर आईला वाईट वाटेल. त्यामुळे तो म्हणाला, ठीक आहे आई, तुला जे योग्य वाटेल तसेच करूया. मुलाचे बोलणे ऐकून सरलाताई खूप खुश झाल्या. पण त्या हे विसरल्या की ज्यांना दुःखी करून त्यांना आनंद होत होता ती त्यांची स्वतःची मुले आहेत.
विपुल जसा खोलीमध्ये पोहोचला त्याच्या पाठोपाठ अनुराधासुद्धा खोलीत आली. तिला पाहून विपुल म्हणाला, काय झाले अनु? ती म्हणाली, काही नाही. मी आईंना सांगितले होते की तुम्ही मगाशी फोनवर मुंबईला जाण्याबद्दल बोलत होतात. विपुल म्हणाला, म्हणजे आपण मुंबईला जाणार आहोत हे आईला ठाऊक होते तर, आणि तरीसुद्धा आईने जाणून बुजून हा पूजेचा कार्यक्रम ठेवला आहे. विपुल नाराज होऊन पुढे म्हणाला, काय झाले आहे आईला कोणास ठाऊक. जी आई माझा हसरा चेहरा पाहण्यासाठी, माझ्या आनंदासाठी काय काय करायची, आज त्याच आईला माझा आनंद कशात आहे हे कळत नाहीये. अनुराधा म्हणाली, कदाचित आईंच्या वागण्याचे कारण तुमचा माझ्याकडे असलेला कल असावा. विपुल म्हणाला, पण अनु, असे तर काहीच नाही. तू माझी जबाबदारी आहेस. तू माझ्यासाठी तुझे सर्व काही सोडून इथे आले आहेस. मग माझी काही जबाबदारी नाही का? आणि याचा अर्थ असा नाही की तुझ्या येण्याने माझ्या मनात असलेल्या आईबद्दलचा आदर किंवा प्रेम कमी झाले आहे. मला माझी आई आजही तेवढीच प्रिय आहे जेवढी ती लग्नाआधी प्रिय होती. तिची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, अगदीच तू सुद्धा. तू ह्या घरात स्वतःचे स्थान निर्माण केले आहेस. आईला कधी कळणार आहे कोणास ठाऊक. बरं मला सांग, आता ह्या तिकिटांचे मी काय करू? थांब आता, मी आईला पुन्हा एकदा बोलून बघतो. अनुराधा म्हणाली, नको विपुल, राहू देत. त्यांना असे वाटेल की मीच तुम्हाला त्यांच्याकडे ह्याबद्दल बोलण्यासाठी पाठवले आहे. असे बोलून अनुराधा उदास होऊन बाहेर आली. तिला पाहून सरलाताई म्हणाल्या, सुनबाई, विपुल पूजेसाठी हो म्हणाला आहे. आता तू बघशील, घरात पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील विघ्न अडथळे कसे दूर होतील. अनुराधा म्हणाली, बरोबर आहे आई. घरात पूजा हवन झाले तर मनाला देखील शांतता लाभते. सरलाताई म्हणाल्या, अगं तू तुझ्या माहेरच्या माणसांना सुद्धा सांग आपल्या घरी पूजा आहे म्हणून. माझी मोठी बहीणसुद्धा येणार आहे तिच्या सुनेला घेऊन. अगं तिची सून सर्व कामांमध्ये खूप हुशार आहे. ती आली की तिच्याकडून काहीतरी शिकून घे. अनुराधा म्हणाली, ठीक आहे. अनुला फक्त ह्या गोष्टीचे वाईट वाटत होते की त्यांना ठाऊक होते की विपुलने बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवला आहे, तरी देखील त्यांनी मुद्दाम घरात पूजा ठेवली आणि याचे त्यांना काहीही वाटत नव्हते. आईला आपल्या मुलाची इच्छा समजत नव्हती. जर एक आई असून त्यांना आपल्या मुलाबद्दल काही वाटत नसेल तर मग मी तर एक सून आहे, आणि हे सर्व विचार तिच्या मनामध्ये सतत येत होते. पण तरीसुद्धा घराच्या सुखशांतीसाठी ती काहीही बोलू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सरलाताईंची बहीण आणि त्यांची सून नेहा दोघीही घरी आल्या. नेहा खूप आगाऊ होती. गोड बोलून सगळ्यांना आपल्याकडेच करून घ्यायची. तिच्यात आणि अनुराधामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. असो, अनुराधाने सर्वांचे स्वागत केले. अख्खा दिवस पाहुण्यांचेच आदरातिथ्य करण्यात गेला. आज विपुल आणि अनुराधामध्ये काहीच बोलणे झाले नव्हते. दोघांचेही मन उदास होते. पूजेचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले, पण सरलाताईंची बहीण आणि त्यांची सून तिथेच थांबल्या. नेहाने बरोबर ओळखले होते की तिच्या मावस सासूमध्ये आणि अनुराधामध्ये काहीतरी बिनसले आहे आणि याचा फायदा ती उचलू लागली. अनुराधाला तर वाईट तेव्हा वाटले जेव्हा सरलाताई सर्वांसमोर अनुराधाला म्हणाल्या, हे बघ सुनबाई, तू नेहाकडून काहीतरी शिकून घे. ती कशाप्रकारे मोठ्यांचा आदर करते, त्यांचा मान राखते आणि महत्त्वाचे म्हणजे कुठलेही काम करण्याआधी ती तिच्या सासूचा सल्ला घेते. आणि रमेश देखील आपल्या आईला न विचारता कोणताही निर्णय घेत नाही. त्याच्यासाठी आधी आईवडील आणि नंतर बाकीची माणसे आहेत. आजपर्यंत त्या दोघा नवरा बायकोने माझ्या बहिणीला तक्रार करण्याची एकही संधी दिली नाही. हे ऐकताच अनुराधाचे डोळे भरून आले. विपुलसुद्धा दूर उभा राहून सर्व काही ऐकत होता. अनुराधा गुपचूप ऐकून घेत होती, ज्याचेही त्याला वाईट वाटत होते, पण आई पुढे त्याचा नाईलाज होता. रात्र झाली तेव्हा सर्वजण झोपायच्या तयारीला लागले. विपुल त्याच्या खोलीमध्ये जातच होता की तेवढ्यात त्याच्या मावशीने त्याला थांबवले आणि म्हणाली, अरे विपुल, मी आल्यापासून तू माझ्याशी एकदाही बोलला नाहीस. सारखा काय रे त्या बायकोच्या मागे पुढे करत असतोस? लग्न झाले म्हणून खूप मोठा झालास का? विपुल म्हणाला, मावशी, असे काही नाही. ती पुढे म्हणाली, मी आल्यापासून पाहते आहे की अनुसुद्धा काहीशी नाराज असल्यासारखी दिसते. काही भांडण वगैरे झाले आहे का तुमच्यामध्ये? मला तर असे वाटते आहे की ती जणू ह्या घरात खुश नाही. विपुल म्हणाला, असे काही नाही मावशी, आम्ही सर्वजण खुश आहोत. तो पुढे म्हणाला, आनंदी राहण्यासाठी माणसाने त्याच्या मनावर नियंत्रण ठेवायला हवे, नाही का? मावशी म्हणाली, अरे वा, तुझ्या बायकोने तर तुला खूप छान गोष्टी शिकवल्या आहेत की बोलायला.
विपुल म्हणाला, नाही मावशी, माझ्या बायकोने मला काहीही शिकवले नाही. खरे तर हे सहसा घरातील वडीलधारी माणसेच नकळत शिकवत असतात. त्यांना ते नक्की काय करत आहेत आणि याचा पुढे जाऊन काय परिणाम होईल हे देखील समजत नाही. विपुलचे असे बोलणे सरलाताईंना विचित्र वाटले, पण अनुराधाला मात्र व्यवस्थित समजले होते. ते दोघेही खूप थकले होते, त्यामुळे आपल्या खोलीत गेले. विपुल अनुराधाला म्हणाला, अनु, मी काही वेळ मावशीजवळ जाऊन बसतो, नाहीतर तिला वाईट वाटेल. अनुराधा म्हणाली, मीही येऊ का? तेव्हा विपुलने तिला नकार दिला आणि म्हणाला, नको, राहू देत, मी जाऊन येतो. असे बोलून तो खाली आला. जेव्हा विपुल आपल्या आईच्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हा त्याच्या कानावर आतून येणारा त्याच्या मावशीचा आवाज पडला. ती म्हणत होती, अगं सरला, मी म्हणत होते ना तुला, आपल्या सुनांना आपल्या हातातील कठपुतली बनवून ठेवले पाहिजे, नाहीतर या कधी आपल्या मुलांना पदराला बांधून ठेवतील ठाऊकही होणार नाही. मला बघ, मी मुलाचे लग्न झाल्यापासून सुनेला माझ्या इशाऱ्यांवर नाचवत आहे आणि माझ्या मुलाची हिंमत तरी आहे का माझ्या विरुद्ध एक शब्दही बोलण्याची? पण तू तर तुझ्या मुलाचा लगाम तुझ्या सुनेच्या हाती सोपवला आहेस. सरलाताई म्हणाल्या, पण ताई, माझी अनुराधा तशी नाही. ती तर माझे सर्व काही ऐकते, मला कधीच उलटून उत्तर देत नाही. जेव्हा मी नवीन सासू बनले तेव्हा तू म्हणालीस तसेच मी केले. मी पूर्ण प्रयत्न केला की माझा मुलगा माझाच राहावा, तो सुनेच्या ताब्यात जाऊ नये. हे ऐकताच विपुलच्या पायाखालची जमीन सरकली. तो कधी विचारही करू शकत नव्हता की त्याची मावशी त्याच्या आईला अशा प्रकारे भडकवत असेल, कारण ती खूप चांगली होती असे त्याला वाटत होते. बहिणीला चांगल्या गोष्टी सांगण्याऐवजी तिने त्याच्या आईचे अशा प्रकारे कान भरले होते. तो मनात म्हणाला, पण आता खूप झाले, आता मलाच एक निर्णय घ्यावा लागेल आणि मगच आईला आपली चूक कळेल. विपुल आईच्या खोलीमध्ये न जाता जेव्हा त्याच्या खोलीमध्ये आला तेव्हा अनुराधा खूप आशेने त्याची वाट पाहत बसली होती. तो खोलीमध्ये आला, पण अणूसोबत काहीही न बोलता झोपला. अनुराधाला वाटले की दिवसभर थकल्यामुळे ते लवकर झोपले असतील, पण दुसऱ्या दिवशी सकाळी विपुल लवकर उठला आणि आंघोळ वगैरे आटोपून बॅगमध्ये कपडे भरू लागला. अनु म्हणाली, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? विपुल म्हणाला, मी एकटाच चाललो नाही तर तुला सुद्धा माझ्यासोबत यावे लागेल, कारण मी हे घर सोडून कायमचे निघून जाणार आहे. माझी आता ह्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नाही. हे ऐकून अनुराधा घाबरली. ती म्हणाली, काय झाले आहे तुम्हाला? काहीतरी बोला. अचानक हे कपडे पॅक करून कुठे जात आहात? खाली सर्वजण त्या दोघांचे बोलणे ऐकून एकमेकांकडे पाहू लागले. सरलाताई तर स्तब्ध होऊन उभ्या होत्या. तो अनुराधाला म्हणाला, हे बघ अनु, मी खाली तुझी वाट पाहतो आहे. तुला माझ्यासोबत यायचे असेल तर ये, नाहीतर मी एकटा जाईन. हे ऐकताच अनुराधा रडत म्हणाली, अहो पण तुम्ही काहीतरी बोला, काय झाले आहे ते सांगा. तेवढ्यात सरलाताई म्हणाल्या, राहू देत सूनबाई, तुला नक्की काय सिद्ध करायचे आहे? तुला जे करायचे होते त्यात तर तू यशस्वी झालीस. तुला हवे होते तसेच झाले ना? तुला नेहमी असेच वाटत होते की माझा मुलगा माझ्यापासून वेगळा व्हावा. अगं, मी तुला माझ्या मुलाबरोबर लग्न करून ह्या घरात आणले आणि तूच त्याला माझ्यापासून हिरावून घेतलेस. आईचे बोलणे ऐकून विपुलला भयंकर राग आला. तो म्हणाला, आई, मला सांग, एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरच्या घरी येते तेव्हा ती मनात नवऱ्याचे घर विस्कटून टाकण्याचा विचार घेऊन येते का? मग तसे असेल तर जेव्हा तू बाबांसोबत लग्न करून सासरी आली होतीस तेव्हा तू असाच विचार करून आली होतीस का? म्हणून तू अनुवर असा आरोप करत आहेस. मला सांग, बाबांनी कधी तुझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली की आजीने कधी लग्नानंतर तुझ्यावर आरोप लावला की तू माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळे केलेस? नाही ना? मग तू असा विचार कसा करू शकतेस की अनु मला तुझ्यापासून वेगळे करेल? अगं आई, ती सुद्धा तिच्या स्वतःच्या कुटुंबाला सोडून तुझ्या कुटुंबाला आपलेसे करण्यासाठी ह्या घरात आली आहे. मग तू का दुसऱ्यांच्या बोलण्यात आलीस? मुलाचे बोलणे सरला त्यांच्या काळजावर घाव करत होते. त्या अशा नव्हत्या हे सर्वांना ठाऊक होते, पण बहिणीने त्यांचे कान भरले आणि त्या विचाराने त्यांना आंधळे बनवले होते. तो पुढे म्हणाला की आम्ही दोघे फिरायला जाणार आहोत हे तुला अनुने सांगूनही तू घरी पूजेचा कार्यक्रम ठेवला, जेणेकरून आमचा फिरायला जाण्याचा प्रोग्राम रद्द व्हावा. मला तर असे वाटले होते की तुला सर्व सांगावे, आणि तू तर मला ओळखतेसच. मी माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी काय काय करू शकतो, आणि शेवटी तुला माझे ऐकावेच लागते. आई, आज जर मी माझा मुंबईला जाण्याचा प्रोग्राम आधीच ठरला आहे, तिकिटेसुद्धा काढली आहेत आणि आम्ही जाणारच असा हट्ट केला असता तर याचा आरोप तू अनुराधावर लावला असतास. त्यामुळे मी गप्प बसलो. आई, तुला काय वाटले? इतके दिवस घरात सुरू असलेला गोंधळ पाहता सर्वजण आनंदी आहेत.
असे तुला वाटते का? नाही आई, घरात कोणीही आनंदी नाही. मला तर अंदाजसुद्धा नव्हता की घरात काय काय सुरू आहे. पण जेव्हा काल रात्री मी मावशीला भेटायला तुझ्या खोलीत येणार होतो, तेव्हा मी तुझे आणि मावशीचे बोलणे ऐकले. तेव्हा मला खूप वाईट वाटले. घर कुटुंब कसे मोडायचे हे तू मावशीकडून शिकून घेत होतीस. आणि काय गं मावशी, तू तर मोठी आहेस ना, मग तुझ्या धाकट्या बहिणीला असे चुकीचे का शिकवत होतीस? मावशी, तू कधी असा विचार केला आहेस का? म्हणजे तू म्हणतेस ना की मी माझ्या मुलाला सुनेला ताब्यात ठेवले आहे. माझ्या सल्ल्याशिवाय ते काहीही करत नाहीत. तर तसे काही नाही. ते दोघे तुझे ऐकतात कारण त्यांना तुला आनंदी पाहायचे आहे. पण असला आनंद काय कामाचा? आणि अशा खोट्या आनंदाची अपेक्षा तू आणखी कुठवर करशील? मी आणि अनुसुद्धा तुझ्याशी असेच वागलो असतो, पण नंतर असे वाटले की हे तर चुकीचे आहे. जर मी माझ्या आईवर एवढे प्रेम करतो तर मग हा दिखावा कशासाठी? आणि आई, बायको आली म्हणून ती मुलाचे आईवर असलेले प्रेम हिरावून घेत नसते. आणि आई, जसे तू कधीच अनुची जागा घेऊ शकत नाहीस, ती माझी पत्नी आहे, त्याचप्रमाणे अनु देखील तुझी जागा घेऊ शकत नाही. मग ही भांडणं कशासाठी? आता सरलाताईंच्या व्यवस्थित लक्षात आले होते की त्या काय चूक करायला निघाल्या होत्या. तेवढ्यात त्यांची मोठी बहीण म्हणाली, पाहिलेस का सरला, तुझ्या मुलाची जीभ कशी चालत आहे, पण कात्री मात्र कोणी दुसरीच आहे. ती अनुकडे पाहत म्हणाली, अगं ह्या मागचा सूत्रधार कोणी वेगळाच आहे. सरलाताई म्हणाल्या, नाही ताई, मी स्वतःच एक कात्री आहे जी मुलाचा आणि सुनेचा संसार कापायला निघाली होती. मी स्वतः माझ्या घरात आग लावायला निघाले होते. मी नव्याने सासू झाले म्हणून तुझ्याकडून सुनेशी कसे वागायचे हे शिकून घेत होते. पण हे मात्र विसरले की माझी सून तिच्या आईला सोडून माझ्यामध्ये आई शोधायला आली आहे. अनुने माझ्यात तिची आई शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तिची आई होऊ शकले नाही. मला माफ कर अनु, अजूनही वेळ गेली नाही. आजपासून आपण मायलेकीप्रमाणे राहू. अनु म्हणाली, आई, माझी माफी मागू नका. तुम्ही मला मुलगी मानले आहे ना, मग यातच सर्व आले. मी तर खूप भाग्यवान आहे की मला असे कुटुंब मिळाले. एवढे बोलून अनुने सरलाताईंना मिठी मारली. तेव्हा विपुल आपल्या मावशीला म्हणाला, मावशी, आता मला असे वाटते की आता तू इथून गेलीस तर चालेल आणि यापुढे कोणालाही सल्ला देताना त्यांच्या घरामध्ये भांडणं होणार नाहीत याची काळजी घे. सरलाताई म्हणाल्या, ताई, विपुल बरोबर बोलतोय. आज माझे कुटुंब तुटण्यापासून वाचले आहे. तू जर असे चुकीचे वागलीस तर तुझे कुटुंबसुद्धा हातातून निसटून जाईल. त्याआधीच स्वतःला सावर. एवढे बोलून सरलाताईंनी आपल्या बहिणीला निरोप दिला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.